ज्योतिषशास्त्रात हे योग अत्यंत शुभ मानले जातात. हे योग ज्या राशीच्या कुंडलीत महत्त्वाच्या स्थानी तयार होतात त्यांना धन, मन, तन व मान सन्मानाच्या बाबत लॉटरीच लागते असं म्हणायला हरकत नाही. फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या उदयतिथीनुसार रविवारी 24 मार्च 2024ला होळीचा दहन असणार आहे. 25 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. वैदिक शास्त्रानुसार यंदा होळीच्या दिवशी तब्बल 4 योग जुळून येत आहेत. यामुळेच या सणाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. ही नशिबाची लॉटरी यंदाच्या होळीला 5 राशीच्या नशिबात दिसून येत आहे. या राशी कोणत्या, त्यांचा नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया. मेष राशी. होळीच्या दिवशी लागणारे चंद्रग्रहण मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकते. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश हाती येईल. व्यवसाय वृद्धीचे सुद्धा संकेत आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करता येईल, ज्यामुळे तुमच्या कामासाठी भांडवल उपलब्ध होईल. नात्यांमध्ये एकोपा वाढेल. विशेषतः पती पत्नींच्या नात्याला वेळ व प्रेमाची जोड मिळू शकते. वृषभ रास. वृषभ राशीच्या नशिबात या कालावधीत मोठा धनलाभ दिसून येत आहे. तुम्ही जरा डोळे उघडून संधीकडे पाहण्याची गरज आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी तुमचे गैरसमज आड येऊ देऊ नका. नोकरदारांना आपल्या वाणीच्या जोरावर काही महत्त्वाचे कामे मार्गी लावता येऊ शकतात. तुमच्या नशिबात धनलाभाचा स्रोत तुमच्याच रूपात आहे. स्वतःविषयीचे गैरसमज सोडवण्यात यश येईल. सिंह रास. सिंह राशीला चंद्रग्रहण शुभ ठरू शकते, पण तुमचे कर्म व विचार शुद्ध असणे आवश्यक आहे. सिंह राशीच्या नशिबात मुख्यतः बुधादित्य योग अधिक लाभदायक असेल. आदित्य म्हणजे सूर्यदेव, हे तुमच्या राशीचे स्वामी असल्याने यावेळी त्यांची बुधासह झालेली युती तुम्हाला बुद्धी व वाणीचे वरदान देईल व याच बळावर आपण धनलाभ मिळू शकता. प्रेमाच्या नात्याला धरून पाठिंबा मिळू शकतो. धनुरास. धनुराशीच्या मंडळींसाठी चंद्रग्रहण व जुळून आलेले योग हे प्रभावशाली ठरणार आहे. तुम्ही सुरू केलेले प्रत्येक काम पूर्णत्वाला नेऊ शकता. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षामध्ये यश लावू शकता. वाडवडिलांच्या संपत्तीशी संबंधित जुने वाद मार्गी लागतील व त्यातून धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. मकर रास. मकर राशीच्या मंडळींना वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीदाराच्या अनुषंगांचे चंद्रग्रहण शुभ सिद्ध होऊ शकते. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मन वळवण्यात यश येईल. नात्यांमध्ये काही प्रमाणात बिघाड होऊ शकतो, पण संयम व प्रेमाने गोष्टी हाताळण्यास किमान एकमेकाच्या प्रती आदर कायम राखता येईल. तुम्हाला भागीदाराच्या कामातून धनलाभाचे योग संभवत आहेत.